ईट हेल्दी, थिंक हेल्दी. तर चला आज बनवूया आपण पौष्टिक असा पोटभरीचा ब्रेकफास्ट बाऊल. कारण हा जर आपण संपूर्ण बाऊल खाल्ला ब्रेकफास्टच्या वेळेस तर आपल्याला उपमा म्हणा, पोहे म्हणा, असं इतर काही खाण्याची गरज राहत नाही आणि बऱ्यापैकी 3-4 तास आपण छान वेळ घालवू शकतो. भूक लागत नाही म्हणजे आपल्याला 3-4 तास. आणि ईट हेल्दी अँड थिंक हेल्दी. तर आता हे करता करताच मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहेत की ज्या खरोखरच आपल्या पूर्ण जीवनात उपयुक्त पडतात. तर आता चला सुरुवात करूया. या हेल्दी बाऊलसाठी आपल्याला लागणार आहे सिमला मिरची, गाजर, बऱ्याच काही भाज्या ज्या आपल्याला आवडतात आणि ज्या आपण खाऊ शकतो सलाद म्हणून. तर गाजर आधी सोलून घ्यायचं आणि सगळ्या भाज्या धुवून घ्यायच्या, सोलून घ्यायच्या आणि चिरून घ्यायच्या. तर आता हे तुम्ही बघत राहा आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला ही भाजी चिरता चिरता काही गोष्टी सांगणार आहे. तर काय आहे ना मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात अडीअडचणी, यश अपयश, सुखदुःख हे असतंच. पण त्यातूनही मार्ग काढून आपल्याला जास्तीत जास्त सुखी राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक माझ्या जो सुखाचा पासवर्ड आहे त्याला मी पासवर्ड म्हणते. तर त्यात 3-4 गोष्टी येतात. एक म्हणजे लिव्ह इन प्रेझेंट, वर्तमानात जगता आलं पाहिजे, भविष्याची चिंता न करता. त्यानंतर पास्टमध्ये होऊन काही कडू आठवणी असतात त्याचा विचार न करता प्रत्येक आलेला वर्तमानातला क्षण मी कसा आनंदाने घालवेल याचा विचार करता आला पाहिजे. दुसरं, कधीच कुणाशी स्वतःची तुलना करू नये. कारण मी आहे, माझं सगळं मला आपल्याला आपलं सगळ्या आवडीनिवडी, मला काय आवडतं हे आपण स्वतः ठरवता आलं पाहिजे. आपल्या आयुष्यातले डिसिजन आपण स्वतः घेतले पाहिजे. तर कधीच म्हणून मी आहे, मी माझी स्पेशल आहे आणि म्हणून मी कधीच माझी तुलना कधी कोणाशी करणार नाही हे अगदी ठामपणे स्वतःला समजावून सांगता आलं पाहिजे. आणि एक तिसरा पॉईंट हा आहे की स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय की स्वतःच्या आवडीनिवडी जपायच्या, स्वतःचा फोकस स्वतःवर ठेवायचा, इतरांच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या गुणांकडे लक्ष केंद्रित करून आपण आपल्यात कसा आपल्या पर्सनॅलिटी आपण डेव्हलप करू शकतो, उत्कर्ष करू शकतो आपल्या कुठल्याही गोष्टींचा आयुष्यात, याच्याकडे स्वतःवर फोकस असला पाहिजे, नाही की दुसऱ्यांवर. तर या 3-4 गोष्टी जर आपण नेहमीच आपल्या आयुष्यात अंमलात आणल्या ना तर खरंच सांगते की आयुष्य अतिशय सहज, सोपं, सरळ आणि आनंदमय होऊ शकण्याला मदत होते. कधी तुलना करू नये. आणि संतुष्टता हे एक चौथा पॉईंट आहे की जे काही माझ्याजवळ आहे ते भरपूर आहे, त्यात मी आनंदी आहे, त्याचाही उपभोग घेता आला पाहिजे. आणि म्हणूनच दुसऱ्यांशी कंपेअर न करता आपल्याला जे दिलेलं आहे देवाने त्याच्यात नक्कीच संतुष्ट असलं पाहिजे स्वतः. तरच आपलं जीवन अतिशय पीसफुल, माइंडफुलनेस राहिले आपल्याला आणि आनंदी व्हायला मदत होते. तर चला आता वळूया आपल्या पुन्हा या हेल्दी बाऊलकडे. तर हे लेटिस लीव्ज आहे, कांदा, चेरी टोमॅटो, बरेच तुम्ही बघितले असतील भाज्या मी घेतल्या आणि आपण त्या कापून घेतल्या आहे. आता फ्राय पॅन ठेवलेलं आहे गॅसवर. त्यात अमूल बटरचे 3 छोटे छोटे क्यूब्स, मला वाटतं हे साधारण 2 चमचे म्हणू शकतो आपण. त्यात ऑरेगॅनो, तूप जेव्हा अमूल बटर वितळतं तेव्हा त्यात थोडंसं ऑरेगॅनो टाकलं आहे स्वादासाठी. त्यानंतर तसा छान खमंग असा सुवास येतो आहे. त्यानंतर आणि हा बाऊल एकदम पोटभरीचा आहे, अतिशय हेल्दी आहे. आणि शक्यतोवर आम्ही सर्व हे असे वेगवेगळे बाऊल्स, असे हेल्दी सगळे ब्रेकफास्टच्या रेसिपीज मी तुमच्यासाठी या व्हिडिओत आणणार आहे. तर नक्की फॉलो करा. आता मी थोड्या वेळाने याच्यात हे चिली फ्लेक्स टाकलेलं आहे, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि पनीर चिरलं होतं, पनीरचे काही क्यूब्स चिरले होते ते टाकायचे. त्याला छानसं पनीरला, कारण कच्चं पनीर तेवढं टेस्टी लागत नाही, त्याला थोडं सॉटे करून घ्यायचं. आणि आपल्या आवडीप्रमाणे याच्यात आपण बऱ्याच काही गोष्टी अजूनही ॲड करू शकतो ज्या मी नाही दाखवल्या आहेत. फॉर एक्झाम्पल अक्रोड आहेत, त्यानंतर ब्रेड जे आहेत असतात ते एअर फ्रायरमध्ये हे करून त्याचे पीसेस तुम्ही टाकू शकता. असं बरंच काही हेल्दी फायबर, अतिशय फायबरनी असा भरलेला हा बाऊल आहे. त्यामुळे आपल्याला जर कोणाला कब्ज असतील, काही
गॅसचा जरा हे असेल तर हा असा जर वेगवेगळे बाउल्स हेल्दी बाउल जर आपण ब्रेकफास्टला ट्राय केले तर नक्कीच मदत होईल. तर आता बघू शकता यात सिमला मिर्च, कांदा, कांदा ऑप्शनल आहे, नसाल खात तर आपण स्किप करू शकतो. गाजर थोडंसं हार्ड असतं खायला म्हणून मी त्यालाही थोडं हलकं सॉटे करून घेते. आणि हे सगळ्या भाज्या छान खमंग अशा परतवून घ्यायच्या. आणि अर्थातच आपल्याला जर स्वाद आवडत असेल लसूण आल्याची पेस्ट म्हणा किंवा थोडीशी ती घालायची. मी थोडीशी ही आता जिरेपुडे टाकलेली आहेत. आणि अगदी 2 मिनटं 2 ते 2.5 मिनटं फारसं याला असं शिजवायचं नाही आहे कारण आपण भाजी करायला घेतलेली नाही आहे ही. आपण हलकं असं हे सॅलड म्हणून आपल्याला खायचं आहे. सॉटे केलेलं आहे जस्ट 2 ते 2.5 मिनटं. आणि छान खमंग सुवास आलेला आहे. असं एकदा एकसारखं त्याला परतवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. आणि आता ही झालेली आहे आपली बाऊलमधलं आपण जो बाऊल आता तयार करू ते बाऊल दाखवणार आहे मी तुम्हाला आता कसं काय काय घ्यायचं. त्यात आपल्याला आता लेटिसचे लीव्स घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हे बघा आता मी हे सॉटे केल्यावर दाखवते की हे थोडे याच्यात थोडा क्रंचीनेसही आहे, शिजलेली नाही. तर हे 2 बाऊल घेतलेले आहे. आता या 2 बाऊलमध्ये लेटिस लीव्स मी टाकते आहे. आता तुम्ही बघू शकता बाऊलमध्ये मी हे लेटिसचे लीव्स टाकलेले आहेत. याच्यात आपण काहीही वापरू शकतो. जे कोणते आपल्याला कधी गोबीचे पानं असतात तेही घेऊ शकतो आपण, पालक घेऊ शकतो. आणि हे सगळं जे सॉटे केलेलं होतं आपण गॅसवर हलकं या सगळ्या भाज्या, पनीर, गाजर, सिमला मिर्च, कांदा या टाकायचा. आणि खूप टेस्टी, पौष्टिक, पोटभरीचा असा हा बाऊल तयार होतो. आणि ज्यांना कोणाला आपलं वजन जास्त असेल, कमी करायचं असेल तर त्यांनी नक्कीच ब्रेकफास्ट किंवा लंचमध्ये सुद्धा हा घेऊन आपलं लंच किंवा ब्रेकफास्ट आपण स्किप करू शकतो. आणि हे टाकते मी ड्रेसिंग्स. तर हे ड्रेसिंग्स हे संपत आलं आहे माझं म्हणून मला हे थोडंसं चमच्याने काढून टाकावं लागतं. हे ड्रेसिंगसुद्धा घरी तयार करता येतात. त्याचाही व्हिडिओ मी नंतर घेऊन येईन आहे. अतिशय सोपा. तर बघा किती आकर्षक आणि टेम्पटिंग असा कलरफुल असा हा बाऊल तयार झालेला आहे आपला. तर आणि अजून यावर मी पनीर गार्निश करते अजून अट्रॅक्टिव्ह दिसायला, पण हे ऑप्शनल आहे. तर मग बघा किती छान पोटभरीचा हा असा हेल्दी, फायबरयुक्त, प्रोटीनयुक्त असा हा बाऊल आपला तयार झालेला आहे. तर मग आज आपण काय बघितलं करता थिंक हेल्दी. आपण कोणते विचार आपण हे केलेले आहेत आपल्या मनात की मनुष्याला जर आपलं जीवन सहज आणि सुखमय करायचं असेल तर स्वतःवर प्रेम करा. 1, 2 कधीच स्वतःशी तुलना कोणाशीही करू नका कारण मी स्पेशल आहे. आणि संतुष्टता, जे माझ्याजवळ आहे त्यात मी संतुष्ट आहे हे सतत स्वतःच्या मनाला सांगत राहा. आणि 4 की स्वतःची तुलना करू नका, संतुष्टता. आणि 4 लिव्ह इन प्रेझेंट, वर्तमान काळात जगा. तर बघा आता आपण आपल्या बाऊलकडे वळूया कारण आता छान तयार झालेलं आहे. आणि अर्थातच आता आम्ही दोघं असतो घरात. आता ब्रेकफास्टसाठी असे वेगवेगळे मी सॅलडचे बाऊल करते जे तुमच्यापर्यंत माझा पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. आणि त्यात काही थॉट्सही सांगितल्या जातील जे आपल्याला जीवनात उपयुक्त येईल. ही आहे माझी डायनिंग रूम. आणि असं हे ड्रेसिंग्स ते आपल्या वरून जे टाकलेलं आहे आपण तर ते मिक्स करण्यासाठी असं आपण हलवून घेतो आहे, पूर्ण मिक्स करतो आहे. आणि